आंगनवाड़ी मुलाजिमाओं के मसाइल को हल न करने पर फिर एक बार मुलाजिमाओं की तंजीम ने एहतजाजी धरना दिया। आंगनवाड़ी मुलाजिमाओं ने अपने मसाइल को लेकर जिला परिषद दफ्तर के बाहर एहतजाज किया। महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी सेविका व मददनीस महासंघ की जानिब से जिला परिषद के सीईओ को मुलाजिमाओं की मांगी पेश की गई। तंजीम के जिम्मेदारों का इल्जाम है कि इंतजामिया मुसलसल आंगनवाड़ी मुलाजिमाओं को नजरअंदाज कर रहा है। बार बार एहतजाज और धरने में यकीन दहानी कराई जा रही है, लेकिन मांगों को पूरा नहीं किया जा रहा है। तंजीम ने जिला इंतजामिया को इंतबाह दिया कि अगर उनकी मांगों को पूरा नहीं किया गया तो बहुत जल्द जेल भरो आंदोलन शुरू कर दिया जाएगा। महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीनं आज जिल्हा परिषद समोर विराट मोर्चा आणि धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। याचं मूळ कारण म्हणजे केंद्र सरकारनं ऑक्टोबर ते सप्टेंबर महिन्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीसांच्या मानधनामध्ये 1,500 रुपये, कार्यकर्त्याच्या मानधनात 1,500, मदतनीसांच्या मानधनात 750 आणि मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात 1,250 रुपये वाढ केली। परंतु राज्य सरकार ही मानधनवाढ देण्यासाठी नकार देत आहे। त्यामुळं संबंध राज्यामधील 2,10,000 अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीसांचा राज्य शासनाप्रती आक्रोश निर्माण झालेला आहे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे। एकीकडं पॉवरफुल व्यक्ती जो देशामध्ये आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी देशातील सर्व कार्यकर्ते मदतनीसांच्या मानधनात वाढ केली, परंतु राज्य सरकार म्हणतं ही मानधनवाढ आम्ही देणार नाही। हा खरोखर अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीसांवरती घोर अन्याय आहे। तो अन्याय आम्ही निश्चितपणे हाणून पाडू आणि जोपर्यंत केंद्र सरकारनं 1,500 रुपये केलेली मानधनवाढ मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील। आता याचं पहिलं टप्पा म्हणजे आम्ही या जिल्हा परिषदेमध्ये धरणे आंदोलन करून बसलेलो आहोत। याच्यानंतर 8 आणि 9 जानेवारीला संबंध राज्यामध्ये अंगणवाड्या बंद ठेवून आम्ही 2 दिवसीय संप पुकारणार आहोत। त्याच्यानंतर संप करूनही जर राज्य सरकारनं मानधनवाढ दिलेली नाही तर मग त्याच्यानंतर आम्ही साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या 20 तारखेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या ठिकाणी आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला केंद्र सरकारनं केलेली 1,500 रुपये मानधन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत। होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील। आम्हाला जी नरेंद्र मोदींनी 1,500ची ऑक्टोबरमध्ये वाढ केलेली आहे, ऑक्टोबर महिन्यात देणार म्हणून त्या महिन्यापासून, पण ती वाढ आम्हाला आतापर्यंत मिळालेली नाही आणि आमच्या सगळ्या अंगणवाडी कार्यकर्तेमध्ये असा आक्रोश निर्माण झाला की आम्ही झालेली वाढ आम्हाला भेटत नाही। त्यासाठी आम्ही जे काही जानेवारीमध्ये 8-9 तारखेला संप करणार आहोत, तो संप आमचे सहकारी दत्ता देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हाणून पाडू आणि 8-9 तारखेला जरी आमचा संप झाला नाही, म्हणजे संपाचा जर निकाल लागला नाही तर आम्ही फेब्रुवारीच्या 20 तारखेला विष्णुपुरी येथे आम्ही जे आंदोलन करणार आहोत, जेल भरो आंदोलन, त्या आंदोलनामध्ये आम्ही नांदेड जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते सहभागी होऊ आणि आताच्या या महागाईला पाहिलं तर आमचा कोणताच खर्च भागत नाही। लेकरांचं शिक्षण, आमचं आजारपण आणि ज्या काही महिन्याचं सगळं काही आपलं दैनंदिन गरजा असतात ते आम्ही भागू शकत नाही आणि याच्यामुळे आम्ही इतके आक्रोश झालेलो सगळे कार्यकर्ते की खरोखरच आम्हाला असं वाटते की कर्मचाऱ्यांना जो 7वा वेतन आयोग मिळालेला आहे त्यांना एवढे भरपूर पगार असूनही त्यांना एवढे शासन त्यांच्यामध्ये वाढ केलेली आहे त्यांच्या पेमेंटमध्ये आणि आमचं अल्पशा याच्यामध्ये आमचं काही भागत नाही, तरी शासन असं कसं शांत झोपलेलं आहे। ह्यांना जागे करण्यासाठी आम्ही हा आजचा भव्य मोर्चा नांदेड येथे ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहोत आणि हा निरोप त्यांच्यापर्यंत जाईलच मंत्रालयापर्यंत आणि ते जरी त्यांना कळाल्यावर त्यांनी जे आक्षेप नाही घेतलं तर आम्ही आमच्या परीनं जानेवारी महिन्यात संप करू आणि नंतर जेलभरो आंदोलन फेब्रुवारी महिन्यामध्ये करू आणि जे होईल ते आमच्या सगळे मिळून आमचे सहकारी या मोर्चाच्या निमित्ताने सगळं काही आम्ही आमच्या वतीनं तन मन हे करून आम्ही सगळं काही आमच्या वतीनं करण्याचा प्रयत्न करू।